मुलांना मी तुमच्यासाठी हे गोष्टीचं चॅनल घेऊन आले बरं का, लहान मुलांसाठी. तर तुम्ही गोष्टी ऐका, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि लाईक देखील करा बरं का. आज मी गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे काय आहे माहिती आहे का? जशी दृष्टी तशी सृष्टी. गोष्टीचं नाव आहे जशी दृष्टी तशी सृष्टी. आता तुम्हाला माहिती, आपण लहान असताना वेगवेगळ्या आभरक लावून चष्मे घालायचो. लाल रंगाचं लावलं की सगळं लाल दिसायचं, हिरव्या रंगाचं लावलं की सगळं हिरवंगार दिसायचं, निळं लावलं की निळं निळं, आणि पिवळं लावलं की सगळं पिवळं पिवळं असं दिसायचं. तर जसं आपण म्हणजे आभरक लावू तसं दिसायचं त्या रंगाचं. आपल्या जीवनात सुद्धा आपली जशी दृष्टी आहे तसंच आपल्याला दिसतं बरं का. तर आता त्याच्यासाठी की नाही एक गोष्ट आहे. एक ना पिंपळाचं झाड होतं. कशाचं? पिंपळाचं झाड होतं. खूप डेरेदार झाड होतं, भरपूर पानं होते त्याला, भरपूर फांद्या, खूप पारंब्या फुटल्या होत्या. त्या पारंब्या जमिनीत गेल्या होत्या आणि त्या झाडाला आधार देत होता. खूप जुनं झाड होतं, छान झाड होतं अगदी. आणि त्या झाडाच्या भोवती पार पण बांधलेला होता बरं का. एकदा काय झालं, त्या झाडाखाली एक विज्ञानाचा अभ्यास करणारा मुलगा आला. कोणाला? विज्ञानाचा अभ्यास करणारा मुलगा आला. आणि त्या झाडाकडं पाहिलं की त्याच्या मनात विचार सुरू झाले. अरे, हे झाड केवढं मोठं आहे, याच्या लाकडाचा काय काय उपयोग होईल बरं, याचं फर्निचर केलं तर टिकाऊ होईल का तकलाद होईल, आणि याचे आणखीन काय काय आपल्याला उपयोग करता येईल, दाराच्या चौकटीला याचं लाकूड चालेल का. तर एक लाकूड त्याला त्याच्यामध्ये दिसलं, त्या झाडामध्ये. त्याने एक लाकूड म्हणून त्या झाडाचा विचार केला. थोड्या वेळाने काय झालं, तो गेला. मग दुसरा एक जण आला. तो मुलगा होता याचा अभ्यास करणारा, वैद्यकीय अभ्यास करणार होता, आयुर्वेदाचा अभ्यास करणार होता. तो त्या पारावर बसला आणि त्या झाडाकडं पाहिलं की त्याच्या मनात विचार आले, काय सुंदर डेरेदार झाड आहे वा, आणि इतकी कोवळी कोवळी पानं आहेत. खरंच हे झाड की नाही खूप औषधी आहे. याच्या ह्या कोवळ्या कोवळ्या पानांचा जर मुरांबा केला तर पित्त दोष दूर होईल तो रोज खाल्ल्याने. याची साल जर लावली उगाळून तर त्वचा दोष नाहीसा होईल. याच्यामध्ये औषधी गुण भरपूर आहेत असं त्याला लक्षात आलं. आणि तो त्याच्यावरच विचार केला, आणखीन किती किती यात औषध गुण असतील आता. तर अशा प्रकारे हा वैद्यकीय अभ्यास करणारा मुलगा आला. तर त्याला त्या झाडात सगळे औषधी गुण दिसले. आता तो गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आणखीन एक आला. तो होता पौरोहित्य करणारा. पौरोहित्य म्हणजे काय? आपल्याकडं गुरुजी येतात ना पूजा सांगायला वगैरे, ते करणारा. तर त्या झाडाकडं पाहिलं की त्याला पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णांचं वचन आठवलं, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम असं. तर मी सर्व वृक्षांमध्ये मी अश्वत्थ आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर मग त्याला ते झाड कसं वाटलं की देवस्वरूपच आहे, हे झाड म्हणजे देवाचं प्रत्यक्ष रूपच आहे असं त्याला भासलं. आणि परत त्याच्या मनात विचार आला की याच्या ज्या काड्या आहेत, वाळक्या काटक्या जर घेतल्या तरी समेधा म्हणून यांचा उपयोग होईल. याला प्रदक्षिणा घातल्या तर आपली पापं नाहीशी होतील. याला सूत गुंडाळलं तर आपल्याला पुण्य मिळेल. आणि याला देव समजून आपण याची सेवा केली, पाणी घातलं, नमस्कार केला तर आपलं कल्याण होईल. तर त्या मुलाला त्यात सगळे देवत्वाचे गुण दिसले बरं का. असं हे 3 मुलं आली, 3 प्रकारची. झाड तेच होतं, मुलं वेगळी होती आणि वेगळा दृष्टिकोन घेऊन आली होती. त्यामुळं त्यांना त्यांच्या दृष्टीप्रमाणे त्या झाडातले गुण दिसले. पहिला होता तो विज्ञानाचा अभ्यास करणार होता, त्याला त्यात लाकूड दिसलं. दुसरा होता तो वैद्यकीय अभ्यास करणार होता, त्यात त्याला औषधी गुण दिसले. आणि तिसरा होता तो पौरोहित्य करणार होता, त्याला त्यात देवत्व दिसलं. तर आपली जशी दृष्टी असती तशीच आपल्याला सृष्टी दिसती, अशी ही म्हण खरोखरच
बरोबर आहे ना? आवडली ना गोष्ट? मला माहिती आहे तुम्हाला नक्की आवडणार गोष्ट. हो ना? ठीक आहे मग. आता उद्या परत नवीन गोष्ट, हां?